आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मम्मी काय झालं? तेच की शवाकून का आलात? हुपलं जयद्या रूम मध्ये आहे का नाही ती बघत होते मी. जयदीप का नाही मला विकनेस आलाय म्हणून मेडिकल मध्ये गेलाय इलेक्ट्रॉन पावडर आणायला. सपने म्हणजे आपला पिल्यान वर्क झालाय. नेबरेट करी काम आपण करू आराम. त्याला काय झालं हिडीपिडी झाली काय तू? आजारी आहेस ना तू? चांगली ऍक्टिंग कर आजारी. वय वय मला तर कस तरीच होत आहे. खूप गरगरतय चक्कर येते. नाही असं कर जयद्या मला बरं वाटेना झालंय असं कर. जयद्या मला बरं वाटत नाहीये गरगरतय. बया झोप भी येत नाहीये मला. अगं तसं नाही काय करायला लागली आम्ही सांगतो बघ असं 1 2 3 4 ए ए ए 1 2 3 4 ए ए ए ए ए 1 2 3 4 ए ए ए ए सपने अगं तुला चक्कर आली होती ना? सपने आली होती म्हणजे नाटक करत होतीस का? नाही म्हणजे चक्कर आली होती मला. आता बी थोडी थोडी चक्कर येत. सपने नाटक करू नको मला खरं खरं सांग. सपने तुला खरंच कसं काय वाटत नाही ग? काय गरज होती नाटक करायची? अगं घरात गणपती आल्यात आणि शोभतं का तुला हे सगळं? हा तुझ्यासाठी धावत पळत मी औषध आणायला गेलो की उगाच सांग मला कशासाठी केलं? सॉरी मी स्वतः नाही केलं म्हणजे मी नव्हतेच करणार. मग मम्मी साहेबांच्या सांगण्यावरनं केलं. ऍक्सिडेंटल जॉब आहे ना मला झोपण्यासाठी म्हणून. काय?
अगं काय अक्कल आहे का तुला? अगे नेबे, तुला काय कोणी बळजबरी केली होती तेव्हा? मम्मी साहेब औषधं घेतली होती ना, डोळ्यावर सुस्ती झाली बघा. कारण देऊ नका आता. अगं महाराणी सारखं आरामच करायचं होतं की. आमची कामच वाढवायची होती तर हॉस्पिटल मधून थेट माहेरी निघून जायचं होतं की. एक सुद्धा काम नीट होईना बघ तुझ्याकडनं. गणपतीचा समजा पत्ताच सांडला. तू आल्यापासून एक नीट काम होईना. तुझी ही असली नाटकं इथं खपून घेतली जायची नाही बरं का, सांगून ठेवते. सणावाराच्या दिवशी सुद्धा मोडता घातलास ग तू. स्वतःच्या माहेरी जायचं सोडून इथं कशाला आली आमच्या जीवावर त्रास द्यायला? एवढं जीवा घेतलंय तरी पण श्रीमंतीचा आमच्या मोह सुटणं झालाय तुला. माझ्या पोराला स्वतःच्या बाजूने करून घेतलं आणि आता आमच्या घराची शांती घालायला निघालीस होय? हे शिकवलं का तुला तुझ्या आईनी? वर बघ की दे भेट. अगं बोल की. आणि तिच्या तिला कसं काय लाज वाटत नाही ग? हे असल्या अवस्थेत पोरीला सोडून तिथं बसले खुशाल ती. जय जा, हे असल्या अवस्थेत नाही बरं का आपल्याला घरात. चल निघा आत्ताच्या आता हितनं. अगं तुझ्या जागी मी असते का नाही तर लाज खातर घराच्या बाहेर पडले असते. पण तू तर लाज कोडगीत आहेस बघ. चल निघित ना. मम्मी, अगं मंजू वहिनी आधीच आजारी आहे. कसं कळत नाही का तुला? काय गरज होती एवढं बोलायची सांग बघू. जय जा, तू शिकू नका मला. स्वतःच दुकान चालायचं तर काय अक्कल नाही तुला. आणि आलाय मोठा शानपणा शिकवायला मला. चल जा, कर तुझी कामं. काय गरज होती म्हणे. माझ्या पोराला स्वतःच्या बाजूने करून घेतलं आणि आता आमच्या घराची शांती घालायला निघाली. हेच शिकवलं का तुला तुझ्या आईने? वाघमारे, बॅग का भरताय? अहो वाघमारे, अहो रडताय का तुम्ही? कोण काय बोललं काय तुम्हाला? मम्मी काय बोलली काय? वाघमारे, अहो सांगा तरी काय झालंय? अहो सांग. वाघमारे, 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 अहो काय झालं? प्लीज थांबा वाघमारे. तुम्ही सांगितलं नाही तर कसं कळणार आहे मला? वाघमारे, वाघमारे, अहो असं काय करताय? मला सांगा तरी काय झालंय ते. वाघमारे थांबा. मंजू, सत्या, ती जाते तिच्या मनाने तर जाऊ दे की. कशाला थांबवतेस तिला? मला कुणीतरी सांगाल का की नक्की काय झालंय? गणपतीचा प्रसाद बनवत होते ना मंजू वहिनी, तो तिच्या हातून सांडला. म्हणून मम्मी कावलत तिच्यावर. काय?
या अवस्थेत तुम्ही वाघमाऱ्यांना किचन मध्ये काम करायला लावलं? हा? वाघमारे, आणि तुम्ही पण कशाला किचन मध्ये? वाघमारे, अहो काहीतरी बोला. वाघमारे, एक तर तुम्हाला व्यवस्थित चालता बी येत नाही अजून. वाघमारे थांबा. वाघमारे थांबा. मी तुम्हाला कुठं बी जाऊ देणार नाही. कुठल्या हक्क? सहा महिने राहिलेत फक्त. तडजोड करून राहण्यापेक्षा इथून निघून जाते आताच. ते काय बी असू दे, पण मी आता तुम्हाला कुठंच जाऊ देणार नाही. कुठल्या नात्यानं? हे बघ, ना मी तुझी बायको आहे, ना तू माझा नवरा आहे. मग कुठल्या नात्यानं अडवतोयस तू मला सत्या? मैत्रीच्या नात्यानं. वाघमारे, मला माहित आहे मला माझ्यासारख्या मित्राची काहीच गरज नाही. पण तुम्ही माझ्यासाठी जे केलंय ना, त्याचा आभार मी शब्दात नाही मांडू शकत. अहो, तुम्ही माझ्या देवाचा म्हणजे तात्या साहेबांचा जीव वाचवलाय. आता तुमची काळजी घेणं माझं कर्तव्य आहे बघा. त्यामुळं मी तुम्हाला अशा अवस्थेत कुठंच जाऊ देणार नाही. एक मित्र म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, प्लीज वाघमारे, नका जाऊ. आणि आज जर तुम्ही माझी मैत्री स्वीकारली नाही ना, स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. मंजू,
एकदा का नात्याला तडा गेला ना, पुन्हा ते नातं आयुष्यभर जुळत नाही. आणि हे मी स्वतःच्या अनुभवावरनं सांगतोय. हे बघ, प्रत्येक नात्यात ना रुसवा, फुगवा, राग, मतभेद हे असतातच. पण नातं हे पावसासारखं असावं, मनसोक्त कोसळून आभाळ रिकामं होतं तसं. व्यक्त होऊन मन मोकळं करावं. हे बघ, तुम्हा दोघांना नवरा बायको म्हणून एकत्र राहायचं नाही, मान्य आहे. पण आता जगातलं सगळ्यात मोलाचं नातं तुमच्यात तयार होतंय. ते नातं म्हणजे मैत्रीचं. तेव्हा ते नातं तयार होण्याआधीच असं तोडून पुढे जाऊ नकोस. वाघमारे,